फर्स्ट इयरचा रिझल्ट लागल्यानंतर पुष्कळ विद्यार्थ्यांना वाटतं की आपला ब्रांच आपल्याला चेंज करायची आहे किंवा आपल्याला कॉलेज चेंज करायचं आहे. तर त्यासाठी काही नियम आहेत, काय पात्रता है, कौन से डॉक्यूमेंट लागणार आहे, हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ईयर के बाद अगर आपको ब्रांच चेंज करना है या कॉलेज चेंज करना है गवर्नमेंट टू गवर्नमेंट, तो क्या क्या रूल्स है, क्या एलिजिबिलिटी है, कौन से डॉक्यूमेंट्स लगते हैं, वो सब इस वीडियो में मैं बताने जा रहा हूँ. दोनों लैंग्वेज इस्तेमाल कर रहा हूँ, मराठी और हिंदी. इसमें जितनी भी इंफॉर्मेशन दे रहा हूँ वो पूरे अच्छे से तुम लोगों ने सुनना है, और इसके बावजूद अगर कुछ डाउट है तो ही कमेंट बॉक्स में कमेंट करना है या मुझे कॉल करना है. तर सर्वात आधी लक्षात घ्या, फर्स्ट इयरचा रिझल्ट लागल्यानंतर लगेचच 1 किंवा 2 वीकमध्ये ही नोटीस आपल्या कॉलेजद्वारे किंवा आपल्या DTद्वारे कॉलेजेसला येत असते की ज्या विद्यार्थ्यांना आपली ब्रांच चेंज करायची आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आपलं कॉलेज चेंज करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी ते करू शकतात. असा एक GR येतो शासनाकडनं, नोटिफिकेशन येतं DTEकडनं, आणि मग आपल्या कॉलेजकडनं लगेचच तसं नोटिफिकेशन विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्यावेळेस आपण ही प्रोसेस सुरुवात करायची आणि मोस्टली जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये ही प्रोसेस होते. आता ही माझ्याकडे जे सर्क्युलर आहे ते मागच्या वर्षीचं आहे, या वर्षीचं पण असंच येऊ शकतं. तर काय नियम आहे ते मी सगळे तुम्हाला वाचून दाखवणार आहे, म्हणजे माझ्याकडनंही मिस्टेक होणार नाही आणि तुमच्याकडनं समजण्यासही मिस्टेक होणार नहीं. पिछले साल जो नोटिफिकेशन आया था DTE की तरफ से, वो नोटिफिकेशन और उसके रूल्स ब्रांच चेंज करने के और कॉलेज चेंज करने के गवर्नमेंट टू गवर्नमेंट मैं आप लोगों को पढ़ के समझाऊंगा, ताकि मेरे से ना मिस्टेक हो और आपकी भी समझने में कोई गलती ना हो. सर्वात आधी बघा, दुसऱ्या वर्षामध्ये जर का तुम्हाला ब्रांच चेंज करायची असेल, मग कोणते कोणते आपले फार्मसीवाले पण करू शकता, त्याच्यानंतर आर्ट्सवाले पण करू शकतात किंवा आपले डिप्लोमावाले पण विद्यार्थी करू शकतात. मग त्यासाठी पात्रता काय असते बघा. पात्रता आहे प्रथम व द्वितीय सत्र उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक विषयांपैकी एका विषयात अनुत्तीर्ण, पाठ्यक्रम किंवा संस्था बदलीस विनंती केलेल्या शाखेत संबंधित संस्थेत रिक्त जागांची उपलब्धता. याचा अर्थ काय होतो की तुम्हाला जर का सेकंड इयरला ब्रांच चेंज करायची असेल तर तुम्ही एक तर फर्स्ट इयरचे म्हणजे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचे सर्व विषय क्लिअर असणं गरजेचं आहे, पास होणं गरजेचं आहे, किंवा जास्तीत जास्त एक विषयात तुम्ही नापास असलात तरी चालेल. म्हणजे एक KT असेल, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर दोघं मिळून फक्त एकच KT असेल तर तुम्ही त्याला पात्र होता. लक्षात घ्या, अगर आपको ब्रांच चेंज करना है तो फर्स्ट सेमेस्टर और सेकंड सेमेस्टर या तो पूरे सब्जेक्ट में आप पास चाहिए या फिर ज्यादा से ज्यादा एक सब्जेक्ट में आपको KT है तो चलेगा. मग ह्याच्यामध्ये पण एक महत्वाची कंडिशन आहे की तुम्हाला जी ब्रांचमध्ये जायचं आहे, ज्या ब्रांचमध्ये जायचं आहे तिथे वॅकन्सी असणं गरजेचं आहे. मग वॅकन्सी कशी असणार? जे विद्यार्थी फर्स्ट इयरला ड्रॉप लागल्यामुळे सेकंड इयरला त्यांना ऍडमिशन मिळू शकलं नाही त्याच वॅकन्सी असतात, लक्षात घ्या. किंवा मध्येच एखाद्याने आपल्या पर्सनल प्रॉब्लेममुळे ऍडमिशन कॅन्सल केलेलं असेल तर अशा त्या वॅकन्सी असतात. तो जिन बच्चों को फर्स्ट ईयर में ड्रॉप लगता है पर्टिकुलर ब्रांच में, उन्हीं की वैकेंट सीट्स तैयार होती है और उन्हीं वैकेंट सीट्स पे आप क्लेम कर सकते हो कि ये मुझे चाहिए ब्रांच चेंज कर कर. लक्षात ठेवा. पुढचं आहे संस्था बदल. संस्था बदल पण होऊ शकतो. अगदी फर्स्ट इयरला पण म्हणजे सेकंड इयरला ऍडमिशन घेत असताना पण तुम्हाला संस्था बदल करता येतो आणि थर्ड इयरला पण तुम्हाला संस्था बदल म्हणजे कॉलेज बदलवता येतं. परंतु थर्ड इयरला फक्त कॉलेज बदलवता येतं, तुम्हाला ब्रांच बदलवता येत नाही. थर्ड ईयर को आपको सिर्फ और सिर्फ कॉलेज चेंज कर सकते हो आप, ब्रांच चेंज नहीं होता है. लेकिन फिर से वही गवर्नमेंट टू गवर्नमेंट ही आप जा सकते हो, राइट. तो उसके लिए क्या क्या है पात्रता? प्रथम वर्ष उत्तीर्ण, द्वितीय वर्षाच्या परीक्षेमध्ये तृतीय व चतुर्थ सत्र उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक विषयापैकी एका विषयात अनुत्तीर्ण. म्हणजे काय, तुम्हाला जर का थर्ड इयरला तुम्हाला जर का कॉलेज चेंज करायचं झालं सरकारी टू सरकारी, तर तुमचं पहिलं वर्ष तर पूर्ण क्लिअर पाहिजे. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर पूर्ण विषय पास असले पाहिजे तुम्ही.
किंवा जे सेकंड इयरचे म्हणजे थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरचे जेवढे विषय आहेत ते पूर्ण पास किंवा त्यापैकी फक्त एका विषयामध्ये केटी चालेल. अगर आपको थर्ड ईयर को कॉलेज चेंज करना है गवर्नमेंट टू गवर्नमेंट, तो आपको फर्स्ट ईयर के पूरे सब्जेक्ट्स क्लियर होने चाहिए, फर्स्ट सेमिस्टर और सेकंड सेमिस्टर के, और सेकंड ईयर के यानी थर्ड सेमिस्टर और फोर्थ सेमिस्टर के पूरे सब्जेक्ट या तो पास या मैक्सिमम एक केटी अलाउड है आपको कॉलेज चेंज करने के लिए. तो आता मी तुम्हाला ही पात्रता सांगितली. आता त्याचे नियम, कोणते डॉक्युमेंट लागणार, कसा फॉर्म लिहायचा, हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. एक एक वाचून सांगतो, लक्षात ठेवा. पहिलं आहे, पाठ्यक्रम बदल व संस्था बदलासाठी नियमानुसार पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्जाचा नमुना ॲनेक्सर ए, ज्या शैक्षणिक संस्थेत पाठ्यक्रम बदल किंवा संस्था बदल पाहिजे अशा शैक्षणिक संस्थेकडे खालील कागदपत्रांसह पर्टिक्युलर दिनांकापर्यंत सादर करावा. हे मागच्या वर्षीचं आहे म्हणून वेगळी डेट आहे, या वर्षाचं वेगळी डेट येणार. सदर दिनांकानंतर तसेच अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्राविना सादर केलेल्या अर्जाबाबत काहीही न कळवता असे अर्ज दफ्तरी दाखल तथा नस्तीबद्ध करण्यात येतील याची नोंद घ्यावी. म्हणजे काय, तुम्हाला जर का ब्रांच चेंज करायची असेल किंवा कॉलेजही चेंज करायचं असेल तर तुम्ही पर्टिक्युलर दिनांक देण्यात येईल तुम्हाला की 2025च्या जुलैच्या किती तारखेपर्यंत तुम्ही ते देऊ शकता. तो दिनांक आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करेलच चॅनलवर. त्यावेळेस पर्यंत तुम्ही सर्व डॉक्युमेंटसह आणि ॲनेक्सर ए जो अर्जाचा नमुना आहे त्यानुसार तुम्ही अर्ज करायचा आहे, तरच तुमचा अर्ज व्यवस्थित या ब्रांच चेंजसाठी कन्सिडर केला जाईल किंवा विचारात घेतला जाईल. आपको जब नोटिफिकेशन आएगा तो पर्टिकुलर एनेक्सर ए के फॉर्मेट में पूरे डॉक्यूमेंट्स साथ में जोड़कर आपको वो सबमिट करना पड़ेगा. अगर आपके पास इनकम्प्लीट डॉक्यूमेंट आपने दिए या इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन दी तो आपको बिना बताए वो एप्लीकेशन आपका रिजेक्ट हो जाएगा और आपको बताया भी नहीं जाएगा. मग आता काय असणार आहे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये, संस्था बदलीसाठीचा अर्ज सोबत जोडलेल्या नमुन्यात, म्हणजे तो नमुना आहे खाली, तो तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. बघा, ॲनेक्सर ए, ॲप्लिकेशन फॉर चेंज ऑफ कोर्स ऑर इन्स्टिट्यूशन आफ्टर फर्स्ट और सेकंड इयर, म्हणजे सगळ्यांसाठी हा एकच आहे. मग हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये नेम ऑफ द स्टुडंट, पूर्ण तुमचं नाव लिहायचंय. ॲप्लिकेशन आय डी म्हणजे काय, जो DN नंबर आहे तुमचा तो. अकॅडमिक इयर ऑफ ऍडमिशन इन प्रेझेंट इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्ही केव्हा घेतलंय ऍडमिशन आताच्या तुमच्या संस्थेमध्ये. वेदर ऍडमिशन इज अंडर सुपर अॅन्युअरी कोटा. आता सुपर अॅन्युअरी कोटा म्हणजे काय, जे TFWS आहे किंवा EWS चे जे सीट आहे ते सुपर अॅन्युअरी सीट्स आहेत. अशा सीट्स आहेत, या सीटपैकी तुम्ही घेतलेलं आहे का, कारण अशा लोकांचं ब्रांचही चेंज होत नाही आणि कॉलेजही चेंज होत नाही, लक्षात ठेवा. ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, तुमचा स्वतःचा ॲड्रेस पिन कोडसह आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे, ईमेल ID द्यायचा आहे. नेम ऑफ द पॅरेंट इन्स्टिट्यूट, प्रेझेंट इन्स्टिट्यूट. पॅरेंट म्हणजे काय, आता तुम्ही कुठल्या कॉलेजला आहात त्याचा DTE कोड काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि कोर्स ऑफ स्टडी डिटेल्स, म्हणजे तुम्ही केम सिव्हिलला आहात का मेकॅनिकलला आहात का ते तुम्हाला लिहायचं आहे यामध्ये, राईट. मग तुमची ब्रांच कोणती आहे, इयर/ सेमिस्टर कोणतं पास झालेलं आहे तुम्ही, केव्हा पास झालेला आहात, समर एक्झाम होती की विंटर होती, पूर्ण पास आहात की एखादी KT आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. पर्सेंटेज लिहायचे आहेत. हे लिहिल्यानंतर तुमची अफिलिएटिंग बॉडी म्हणजे काय, MSBT किंवा DTE ते तुम्हाला लिहायचं आहे. मग डिटेल्स ऑफ बॅकलॉग सब्जेक्ट, जर का असेल एखादा सब्जेक्ट तर तो सब्जेक्टचं नाव लिहायचं आहे. हे सर्व डिटेल्स तुम्ही भरायचे आहेत. आणि एक NOC असली पाहिजे, जर का तुम्हाला कॉलेज चेंज करायचं आहे तर हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलेलं आहे बघा. हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि हा पूर्ण नमुना मी डिस्क्रिप्शनमध्ये जोडणार आहे. तुम्हाला जर का हवा असला तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हा मागू शकता, मी तुम्हाला असा देईल. किंवा जेव्हा नवीन नोटिफिकेशन येईल आपलं त्यावेळेसही मी तुम्हाला हे अपलोड करणार आहे, व्हॉट्सअप द्वारे सुद्धा ॲज वेल ॲज यूट्यूबद्वारे सुद्धा. तुम्ही लक्षात ठेवायचे आता नियम. बघा, नियम खूप सारे आहेत, लक्षात घ्या. संस्था बदलीसाठीचा अर्ज आपण वाचला. सध्या शिक्षण घेत असलेल्या संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे काय, की तुम्हाला जर का दुसऱ्या संस्थेमध्ये म्हणजे दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर आता तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय तिथल्या प्राचार्यांची NOC पाहिजे. NOCचा फॉर्मॅट दिलेला आहे याच्या खाली.
आणि दुसरी एक एनओसी पाहिजे, बदलीने प्रवेश देणाऱ्या संस्थेचा ना हरकत. म्हणजे काय, तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यावरनं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुण्याला जायचंय, तर दोघं प्राचार्यांची तुम्हाला एनओसी घ्यावी लागणार आहे. जिथून जाता आहेत त्या कॉलेजकडनं पण आणि ज्या कॉलेजमध्ये जात आहेत त्या कॉलेजमध्ये पण, कारण तिथे वॅकन्सी असल्याशिवाय तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही. मग ज्या वर्षासाठी तुम्ही संस्था बदलण्यासाठी अर्ज केलाय त्या वर्षापूर्वीच्या सर्व सत्रांच्या गुणपत्रिकांचा साक्षांकित प्रती, म्हणजे काय, अटेस्टेड कॉपी पाहिजे. तुम्हाला जर का समजा कॉलेज चेंज करायचं असेल, तर तुम्हाला सेकंड इयरला कॉलेज चेंज करायचं असेल तर पहिल्या दोन्ही सेमिस्टरच्या जेवढेही तुमचे रिझल्ट्स आहेत त्याच्या अटेस्टेड कॉपी तुम्हाला जोडाव्या लागणार आहेत. जर का तुम्हाला थर्ड इयरमध्ये कॉलेज चेंज करायचं असेल तर फर्स्ट टू फोर्थ सेमिस्टरच्या सर्व रिझल्ट्सच्या तुम्हाला अटेस्टेड कॉपीज जोडाव्या लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचे पात्रता प्रमाणपत्र आवश्यकतानुसार, हे जर गरज पडलं तरच तुम्हाला एलिजिबिलिटी सर्टिफिकेट MSBTचं द्यावं लागणार आहे. शिक्षणामध्ये खंड असल्यास, म्हणजे जर का तुमच्याकडे काही गॅप असेल तर ते गॅप सर्टिफिकेट तुम्हाला 100 रुपीजच्या स्टॅम्पवर द्यावं लागणार आहे. प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्ष प्रवेशाचे अलॉटमेंट लेटर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस प्रवेश घेतला फर्स्ट इयरचा त्यावेळेस आपल्याला अलॉटमेंट लेटर दिलेलं असतं. ते तुमच्या ऍडमिशनच्या पूर्ण डॉक्युमेंट्समध्ये पण तुम्ही जोडलेलं असतं. त्या अलॉटमेंट लेटर तुम्हाला हवं असेल तुमची ब्रांच चेंज करताना सुद्धा आणि तुमची संस्था म्हणजे कॉलेज चेंज करताना सुद्धा. आता पुष्कळशा विद्यार्थ्यांकडे हे अलॉटमेंट लेटर नसणार. मग काय करायचं, तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये 2024-25 तुम्ही असाल तर त्या लॉग इन मध्ये तुम्ही पुन्हा आपल्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करून ते चेक करा. तिथे भेटलं तर ठीक आहे, किंवा पर्टिक्युलर संस्थेमध्ये तुम्ही असाल तर त्या संस्थेच्या तिथल्या ऑफिसमधल्या जे काही इन्चार्ज अधिकारी असतील त्यांना रिक्वेस्ट करायचे की माझं अलॉटमेंट लेटर माझ्या ऍडमिशनच्या डॉक्युमेंटमध्ये आहे, कृपया मला त्याची एक झेरॉक्स द्या. किंवा तुमचा एनरोलमेंट नंबर तरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर संस्था बदल करण्यासाठीचे कारण व या पृष्ठपृष्ठ पुरावे, म्हणजे काय, तुम्हाला का चेंज करायचंय कॉलेज त्याचे काही तुम्हाला प्रूफ जोडावे लागणार आहेत. मे बी तुमच्या आई वडिलांची ट्रान्सफर झाली असेल किंवा तुम्हाला इथे करमत नसेल किंवा राहता येत नसेल, तुमचं काहीतरी अडचण असेल, आर्थिक अडचण असेल किंवा फॅमिली अडचण असेल, ते तुम्ही काहीतरी डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. संस्था बदलाकरिता अर्जासोबत परिच्छेद क्रमांक 2 क ते ज नमूद केलेल्या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्जाचा विचार करण्यात येईल. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक प्रमाणपत्र कागदपत्राविना सादर केलेल्या अर्जासोबत काहीही न कळवता तो रिजेक्ट करण्यात येईल. हे तुम्हाला समजलं असेल. विद्यार्थ्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेकडून फक्त ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे. हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर का कॉलेज चेंज करायचं असेल, समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यावरनं तुम्हाला पुण्याला जायचंय, तर ठाण्यावरनं फक्त एनओसी घ्यायची आहे. लिव्हिंग काढून म्हणजे ऍडमिशन कॅन्सल करून मग तिकडे जायचं नाहीये. कारण तिकडे जर का वॅकन्सी असली तरी तुमच्यासारखे पण आणखी अप्लाय करणारे विद्यार्थी असतील, मग तुमचं मेरिट जर का कमी असेल त्यांच्यापेक्षा तर तुम्हाला ते मिळणार नाही. आणि लिव्हिंग काढून टाकलं तर इथलाही तुमचा प्रवेश गेलेला असेल. म्हणून फक्त एनओसी घ्यायची आहे आणि तिकडे जायचं आहे. जर तिकडे वॅकन्सी असेल तर ते देत असतील. ज्या वेळेस तुम्हाला तिकडे मिळेल ऍडमिशन त्याच वेळेस या तुमच्या सध्याच्या कॉलेजमधनं तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करायचंय. लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा नियम आहे. प्रथम किंवा द्वितीय वर्षात एकदा प्रवेश घेतलेला विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात इतर कोणतीही संस्था बदलून मागण्यास पात्र असणार नाही. तुम्ही जर का एखाद्या इयरला कुठल्या तरी कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं, समजा 2025-26ला तुम्ही कुठेतरी ऍडमिशन घेऊन टाकलं, आता सेकंड इयरला तुमचं ऍडमिशन झालं आणि मग तुम्हाला वाटलं की नाही मला आता संस्था बदल करायची, तर ते होणार नाही. म्हणजे काय, सेकंड इयरचं ऍडमिशन घेण्याच्या आधीच तुम्ही ही प्रोसेस करायची जर का तुम्हाला कॉलेज बदलवायचं असेल तर. विद्यार्थ्यांना विद्यमान संस्थेमधून दुसऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये बदलून जाण्याची तरतूद माहिती पुस्तिकेतील अनुसूची 5 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सोबत प्रत जोडण्यात आलेली, म्हणजे ती इथे आहे, तुम्हाला शेवटी ती दाखवणार. ओव्हर अँड अबोव कोट्यातील जागेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थी ऍडमिटेड अंडर सुपर अॅन्युअली कोटा सीट्स पाठ्यक्रम किंवा संस्था बदलासाठी प्राप्त नाही. बघा, ज्या लोकांना TFWS आणि EWS द्वारे ऍडमिशन मिळालेलं आहे, या सुपर अॅन्युअली सीट्स आहेत, तर या लोकांना ना तर ब्रांच चेंज करून मिळणार नाही कॉलेज चेंज करून मिळणार. लक्षात ठेवा, TFWS वाल्यांनी आणि EWS वाल्यांनी ब्रांच चेंज करण्यासाठी पण अर्ज करायचा नाहीये आणि कॉलेज चेंज करण्यासाठी पण नाही. संस्था बदलासाठीच्या प्रक्रियेपूर्वी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचा किंवा संस्थेचा निकाल घोषित झाला नसेल
तर संबंधित विद्यार्थ्याचा शाखा बदल, संस्था बदल इत्यादी मागणीचा विचार करता येणार नाही. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या MSBTC संलग्नित एखाद्या संस्थेचा निकाल लागला, म्हणजे आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचा निकाल लागला आणि तुम्हाला एखाद्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये जायचंय, जरी ते सरकारी असलं तिकडे जायचं आणि तिकडचा जर निकाल लागलेला नाही तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही संस्था बदलसाठी. संस्था बदल ज्या संस्थेत पाहिजे त्याच संस्थेकडे विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज जमा करावायचा असून या कार्यालयाकडे किंवा सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय यांच्याकडे विद्यार्थ्यांनी थेट अर्ज करू नये. तुम्हाला जी कॉलेजला जायचं आहे त्याच कॉलेजच्या प्राचार्यांना तुम्ही अर्ज करायचा आहे पूर्ण डॉक्युमेंट सहित. इतर दुसरीकडे कुठेही अर्ज करायचा नाही. संस्था बदलीसाठीचा अर्ज जमा केल्यानंतर सदर अर्जातील पुढील कारवाई त्या पाठपुरावा संबंधित संस्थेकडून करण्यात येणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी कार्यालयास किंवा सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय यांच्याकडे व्यक्तिशः भेटू नये. म्हणजे तुम्ही एखादं कॉलेज चेंज करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलं एखाद्या प्राचार्यांना त्या कॉलेजच्या, तर त्याच कॉलेजकडे ती जाऊन विचारणा करायची की त्या प्रोसेसचं काय झालं. तुम्ही वरच्या म्हणजे रिजनल ऑफिसला किंवा DTला किंवा MSBTला जाण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी संस्था बदलीच्या विनंती अर्जात त्यांचा ईमेल ID व मोबाईल नंबर नमूद करावा, जेणेकरून त्यांचे अर्जाचे अनुषंगाने अधिकची माहिती आवश्यक असल्यास ती तात्काळ उपलब्ध करून घेणे शक्य होईल. तसेच त्यांची विनंती मान्य झाल्यास मान्यतेचे आदेश त्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात शक्य होईल. तुम्ही संस्था बदल करत असताना किंवा तुमचा कोर्स ब्रांच चेंज करत असताना तुमचा ईमेल ID आणि तुमचा मोबाईल नंबर अचूक देणं आणि चांगल्या स्पष्ट हस्ताक्षरात देणं गरजेचं आहे. कारण जर का काही आणखी माहिती तुमच्याकडनं आवश्यक असेल कार्यालयाला किंवा ऑफिसला तर ते लगेच तुम्हाला कॉल करतील आणि समजा तुमचं सिलेक्शन झालं दुसऱ्या ब्रँचला किंवा दुसऱ्या कॉलेजला तर तुम्हाला लगेचच ईमेलद्वारे किंवा मोबाईलद्वारे कळवण्यात येईल, जेणेकरून तुम्ही लवकर जाऊन ऍडमिशन प्रोसेस पूर्ण कराल. सध्या शिक्षण घेत असलेल्या संस्थांकडून मूळ प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी तथा त्याच्या पालकांची राहील. तुम्ही एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जात आहात तर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहात त्या कॉलेजकडनं आवश्यक असलेले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेणं ही त्या विद्यार्थ्याची किंवा त्याच्या आई वडिलांची किंवा पालकांची जबाबदारी असणार आहे. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेतला ती कॉलेज समोरच्या कॉलेजकडनं कोणतेही डॉक्युमेंट्स तुमचे मागणार नाही, ते तुम्हीच आणून द्यायचे आहेत. नाही आणून दिले तर तुमचा प्रवेश रद्द होईल. संस्था स्थलांतरामुळे पूर्वीच्या संस्थेतील फी परतावा किंवा अदा करावयाची असल्यास तसेच स्थलांतरणाच्या संस्थेत फी अदा करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी तसा त्याच्या पालकाची राहील. ज्या कॉलेजमधून तुम्ही ट्रान्सफर घेत आहात, बदली घेत आहात, त्या कॉलेजची फीस तुम्हाला पूर्ण पे करणं गरजेचं आहे. ज्या नवीन कॉलेजमध्ये तुम्ही जाल तिथली फीस पे करणं पण तुम्हाला गरजेचं आहे. असं नाही की इकडची फीस तिकडे ट्रान्सफर होईल आणि तिकडची फी इकडे ट्रान्सफर होईल, असं होत नाही. सो अशा प्रकारे हे तुम्हाला संस्था बदल करता येईल. तो हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दोघांचे दिलेले आहेत. तुम्ही हे व्यवस्थित वाचून बघा. तुम्हाला जर का आणखी हवं असेल याच्याबद्दल काही माहिती काढून घ्यायची असेल, तीच माहिती जी मराठीत सांगितली तीच इंग्रजीमध्ये आहे. या प्रकारे तुमचं सगळं इंग्रजीमध्ये पण दिलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही